रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. पत्रकार हल्ल्याचा निषेध. कर्जत शहर शिवसेनेतर्फे पोलिसांना निवेदन. दोषींवर कठोर कारवाईची मागणी. 1 ऑगस्ट 2025 रोजी कर्जत येथील 4 फाटा परिसरात निर्भीड पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत कर्जत शहर शिवसेनेच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले. शिवसेनेने दिलेल्या निवेदनात स्पष्ट शब्दात मागणी करण्यात आली की या गंभीर घटनेतील दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी आणि पोलिसांनी या अत्यंत गांभीर्याने हाताळावे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी ही मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना कर्जत शहर शिवसेनेचे प्रमुख अभिषेक सुर्वे, नगरसेवक संकेत भासे, तालुका प्रवक्ते रमाकांत जाधव, शहर संपर्क प्रमुख पंकज पवार, उपशहर प्रमुख दिनेश कदम, उपचार प्रमुख वैभव सुरावकर, उपशहर अधिकारी हर्षल जाधव, युवा सेना शहर संपर्क प्रमुख मिथिलेश म्हामुणकर, उपशहर प्रमुख रोहित ओसवाल, विभाग प्रमुख रोहित बाफना, भरत बामणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनेक पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून एकजुटीने निषेध व्यक्त केला. पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ असुरक्षित होत चालला असून याच वेळी आळा घालणे आवश्यक असल्याचेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शिवसेनेच्या या ठाम भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून पोलीस विभागाकडून तातडीने ठोस कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.